नमस्कार, मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज रोजी अर्धापूर शहरामध्ये भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये चालू असलेले युद्ध ज्याचं मिशन सिंदूर यामध्ये जे सैनिक बांधव आपले युद्ध करत आहेत किंवा युद्ध करून जखमी झालेले किंवा बरेच जण शहीदसुद्धा झाले, यांच्या सर्व या अनुषंगाने अर्धापूर या ठिकाणी हनुमान मंदिर या ठिकाणी समस्त गावकऱ्यांच्या वतीने महाआरतीचं आयोजन करण्यात आलेले आपण पाहू शकता। या ठिकाणी समस्त अर्धापूरवासी या ठिकाणी या महाआरतीमध्ये सहभागी झालेले आहेत। हनुमान की जय। हर हर महादेव।
मिशन सिंदूर या अनुषंगाने अर्धापूर शहरामध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आयोजकांतर्फे समस्त अर्धापूर शहरवासियांतर्फे या ठिकाणी सिंदूर मिशनचं आयोजन करण्यात आलं होतं। आपण पाहू शकता, आपण जाणून घेऊया कार्यक्रमाचे आयोजक की आजच्या कार्यक्रमाचं काय नियोजन होतं आणि कशा पद्धतीचं होतं ते। अतिरेक्यांनी पहलगामवर जो भ्याड हल्ला केला त्याचं प्रत्युत्तर आपल्या भारतीय सेनेने चोख बजावलं। त्याबद्दल या ठिकाणी आपल्या सैन्याचं आरोग्य चांगलं राहावं आणि आपण विजय खेचूनच आणला, त्याबद्दल आपल्या सैन्याला शौर्य म्हणून या ठिकाणी सर्व अर्धापूर गावकऱ्यांतर्फे महाआरतीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं। आणि आरती यासाठी केली की आपल्या देशावर ज्या ज्या अतिरेक्यांनी वाकडी नजर केली त्यांना असंच चोख प्रत्युत्तर आपल्या देशाकडून वारंवार मिळणार आहे। त्याचंच एक प्रतीक म्हणून शौर्याचं एक आपल्या देशाने पाकिस्तानला दाखवून दिलं। भ्याड हल्ला ज्यांनी केला त्यांच्या घरात घुसून त्यांचं अतिरेकी स्थळ उद्ध्वस्त करण्यात आलं। याबद्दल आपल्या सैन्याला प्रोत्साहन आणि आपल्या सैन्याला जे आपले सैन्यामध्ये काही आपले सैन्य शहीद झाले त्यांना एक आदरांजली, त्यांच्या जे पत्नी आहेत त्यांना वीरवधू म्हणून या ठिकाणी आपण संबोधावं असं एक या ठिकाणी ठरविण्यात आलं। त्याबद्दल या महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। सगळे गावकरी या तर्फे उपस्थित आहेत, त्या सर्व गावकऱ्यातर्फे या ठिकाणी सैन्यांना मालवंदना देतो आणि पुन्हा एकदा म्हणतो, भारत माता की जय, वंदे वंदे मातरम। मी भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो व जे बलिदान शहीद झालेले वीर जवान आहेत त्यांना श्रद्धांजली वाहतो। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम।